તારીખ 3/9/2024 મંગળવારના રોજ ગુડગાંવ તાલુકા ચોપડા ગુડગાંવ આઉટપોસ્ટ પોલીસ ચોકીનું ઉદ્ઘાટન જિલ્લા આયોજન નિધિ 2023-24માંથી જિલ્લા અધિક્ષક રેડ્ડી સાહેબ દ્વારા કરવામાં આવ્યું હતું। ઉદ્ઘાટન પ્રસંગે ડીવાયએસપી કુણાલ સોનવણે, ગ્રામ્ય પોલીસ સ્ટેશન પીઆઈ કાવેરી કમલાકર મેડમ, સરપંચ ઇન્દુબાઈ ભીલ અને સુનિલ કોળી, બીટ કોન્સ્ટેબલ પોલીસ પાટીલ છગન પારઘી, કાર્યક્રમનું સંકલન ગ્રામ પંચાયત સદસ્ય કિશોર દુસાણી, પ્રદીપ નિંબા પાટીલ, લાલભાઈ પિંજારી અને મોટી સંખ્યામાં ગ્રામના લોકો આ કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત હતા। તમામ ગ્રામ પંચાયત સભ્યો અને ઉપસરપંચ સંતોષ કોળી કાર્યક્રમમાં ગામના મહાનુભાવો દિલીપ એકનાથ કોળી, યુવરાજ રાજલે, સુનિલ પાટીલ, મહેશ પાટીલ, પંકજ પાટીલ તમામ ગ્રામ પંચાયતના સભ્યો હાજર રહ્યા હતા। મહિલા સ્વસહાય જૂથના અસંખ્ય વિસ્તારના પોલીસ પાટીલો અને ગામના મહાનુભાવોએ તેમના વક્તવ્યમાં પોલીસ સ્ટેશનના કમ્પાઉન્ડ અને જગ્યા ભરવામાં મદદ કરવા બદલ ગ્રામજનોનો આભાર માન્યો હતો। રિપોર્ટિંગ બાય શરીફ પિંજારી, ગુડગાંવ, સોમવાર ટાઈમ ન્યૂઝ, સુરત। આપ જોઈ રહ્યા છો સોમવાર ટાઈમ ન્યૂઝ चॅनल, ब्युरो रिपोर्ट, सुरत। आज या ठिकाणी गोडगाव पोलीस आउटपोस्ट उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपला चोपडा उपविभागाचा पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर कावेरी कमलाकर मॅडम, या गावाचे सरपंच आणि या गावातला सर्व गावकरी आणि सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आज यात इतके चांगला आउटपोस्ट आज उद्घाटन होत आहे त्याच्याबद्दल सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो। आज मी आल्यानंतर आता जे काही फटाका आता वाजलेला आहे, म्हणजे आम्ही पहिला सिलेक्ट झाल्यानंतर UPSC जवळ सिलेक्ट झाल्यानंतर आमचंही गाव म्हणजे जसं जळगाव पासून म्हणजे तुमचं गाव आहे तेवढंच लांबचं गाव राहायचं। सिलेक्ट झाल्यानंतर तेव्हा आम्ही गावात गेलो होतो नियोजित कार्यक्रमाला, तेव्हा पहिल्यांदा असं आम्ही आल्यानंतरच फटाका आलो होतो। म्हणजे आम्ही सरकारी नोकर आहे, आम्ही कुठे गेलं की फंक्शनमध्ये ढोल फटाका कुठेच नसतात। म्हणजे एवढं आम्ही 12 वर्ष सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा एवढं वर्षानंतर पहिल्यांदा अशी स्वागत मला दिल्याबद्दल गावकऱ्यांना आपल्याला खूप खूप आभार। म्हणजे अपेक्षित नव्हते, म्हणजे आम्ही सरकारी नोकर आहे अशी गोष्टी नाही आहे, म्हणजे नॉर्मल साधारण एकदम साधा पद्धतीने असतं आमचं। तरी तुम्ही म्हणजे एवढं मोठ्या मनाने एवढं चांगलं स्वागत केलेलं आहे आणि खूप लोकांनी पण एवढं प्रेमाने मला स्वागत केलं, त्याच्या देखील म्हणजे खूप खूप आभार करतो। आणि आता हे जे काही आउटपोस्ट त्यांनी उद्घाटन केलं त्याचं सर्वस्व श्रेय आपला कावेरी मॅडम, आपले गावकरी, तुम्ही जे काही इंटरेस्टनं तुम्ही पाठपुरावा केलेला आहे तुम्हाला जात आहे। कावेरी मॅडमने सुरुवात आणि आपले SDPO देखील म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून प्रपोजलमध्ये DPDC मधून प्रपोजलला पुटअप करणार आणि वारंवार त्यांनी पाठपुरावा केला। मी आणि माझ्या अगोदरचे एसपीनं देखील म्हणजे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला आणि ते प्रपोजल व्यवस्थितपणे तिथं सबमिट झालं आणि नंतर त्याचे पैसे आला आणि पैसे आल्यानंतर म्हणजे पूर्ण एरिया कशा पद्धतीने होता, मला वारंवार मॅडम मला फोटो वगैरे पाठवायचे होते। म्हणजे ज्या पद्धतीने होता तुम्ही गावकऱ्यांनी पण म्हणजे खूप लोकांनी पैसे टाकून ही सर्वच रास्ता आणि बाकी व्यवस्था पण इथं चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयार केलेलं आहे, म्हणून म्हणजे आज या स्वरूप आलेलं आहे। म्हणजे त्याच्याबद्दल डेफिनेटली कौतुकास्पद गोष्टी आहे आपला PIचा आणि आपला कुणाल सोनवणे, सर्व आपला गावकरी आणि जे कोणी पुढेकार घेतलेले सर्व लोकांचं कौतुकास्पद गोष्टी आहे। मी मॅडमला विचारलं होतं, म्हणजे मी जेव्हा जॉईन झाला होता फेब्रुवारीला तेव्हा मॅडमनं असंच विचारलं, सर म्हणजे खूप म्हणजे चोपडा ग्रामीणला शहरी भाग नाही आहे, सर्व गावठी भाग आहे, सर्व गावठी एरिया आहे, गाव आहे भरपूर। म्हणजे नॉर्मली काय खूप गाव असेल तर म्हणजे कोणी पुरुष अधिकाऱ्यांना देत आहेत आम्ही, म्हणजे इकडं मॅडम इकडे कसं पोहोचला, ठीक आहे सर तुम्ही कुठे शहरी भागात देत असेल तर बघा, असं मॅडमने एक सूचना प्राईस सांगितलं होतं तेव्हा। मॅडमने आता मागे गेले 15-20 दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा बदली चालू असताना मॅडमला विचारलं, मॅडम तुम्ही असं सांगितलं होतं जळगावला एक पोस्ट आहे घेऊ का? मॅडम म्हटलं इकडे मला मन लागलेलं आहे सर, मी इकडे काम करतो। मॅडम इथं म्हणजे इकडे एकदम मन लावून काम करत आहेत आणि डेफिनेटली मन लावून काम केल्यामुळे असं चांगलं काम होत आहे। आणि मॅडमनी पण म्हणजे भरपूर चांगला केसेस जे इकडचं जे बॉर्डरचं असल्यामुळे जे चांगलं केसेस आणि चांगलं काम बी करतायत। आणि यावर्षी म्हणजे आता खूप जे नवीन रिक्रूट्स आहेत, नवीन रिक्रूट्सला त्या आधीच्या पेक्षा स्ट्रेंथ कमीत कमी 5-6 लोकांना वाढवूनच दिलेलं आहे। आता ग्रामीणला ते 5-6 लोकांचं इकडं काम आणि 24 तास इकडं माणसं कोणी ना कोणी कॉन्स्टेबल तरी किमान राहील। आणि आता फॅसिलिटी पाहिल्यानंतर म्हणजे
किमान एखादी माणसी तर राहण्याची संभव आहे. जे यंग पोरं आहेत म्हणजे त्यांना इकडेच राहायला तुम्हाला सांगायला पण काही हरकत नाही आहे. आणि इकडं आम्ही दिल्यामुळे इकडे प्रॉब्लेम नाही आहे. एकदा आता आउटपोस्ट झाल्यामुळे इकडे आउटपोस्टमध्ये तुम्हाला FIR असेल किंवा छोटी मोठी किरकोळ भांडणं असतील किंवा ही सर्व गोष्टी इकडेच दाखल होऊन जाईल. आणि एकदा तुम्ही काय अर्ज वगैरे असतील 2 लोकांची छोटी मोठी जो अर्ज चौकशी ही सर्व काम इकडनंच बसून तुम्हाला होऊन जाईल. तुम्ही तिथपर्यंत छोटी मोठी गोष्टीसाठी सर्व गोष्टीसाठी चोपडापर्यंत जायची गरज पडत नाही. आणि इकडे जवळच असल्यामुळे म्हणजे काय त्यांना जे कोणी पोलीस अधिकारी असतील वास्तव परिस्थिती काय आहे ही सर्व गोष्टी पण त्यांना व्यवस्थितपणे माहिती पडतील. आणि तुम्हाला जे पोलिसांचं सेवा आहे पोलिसांचं सेवा शेवटच्या माणसापर्यंत आणि खालीपर्यंत पोलिसांचा सेवा पोहोचण्यामध्ये डेफिनेटली ही आउटपोस्ट मदत होईल. मला सांगण्यात आलं की म्हणजे खूप ब्रिटिश काळापासून म्हणजे इथं आउटपोस्ट होते आहे. म्हणजे आता सर्व लोकांनी जे काही चांगले लोक आता एक ठिकाणी आलेले आहे म्हणजे गावकरी असो किंवा आपला पोलीस प्रशासनाचा अधिकारी असो इकडे स्थानिक सर्व लोकांनी इथे एकत्र येऊन म्हणजे असं चांगलं एक आउटपोस्ट उभारणं केलेलं आहे. सर्व लोक जे कोणी मेहनत घेतलं सर्व लोकांना मनापासून आपल्याला कौतुक करतो अभिनंदन देखील करतो. आणि आता एखादी आउटपोस्ट किंवा पोलिसांची व्यवस्था चांगला झाली की त्या एरियामध्ये आधी शांतताच असते म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने पोलिसांचा सेवा असते. आणि एकदा पोलीस जिथं कुठे पोलिसांचं चांगला प्रेझेन्स असते पोलिसांचं सर्व असते तिथं शांतता असल्यामुळे लोक म्हणजे चांगला आर्थिक प्रगती पण असतात तिथं. आणि मुलं पण म्हणजे छोटी मोठी ज्या चुका करणारे मुलं पण दुसरा मार्ग जात नाही आणि चांगला शिक्षणाचा मार्ग आणि चांगला त्यांचं प्रगती पण राहणार आहे. म्हणजे अपेक्षा करूया म्हणजे एरियाच्या प्रगतीमध्ये आमच्या पोलिसांचा पण सहभाग राहील आणि ही पोलिसांचा सेवा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू असं अपेक्षा करते. आणि गणेश उत्सवाच्या बद्दल सांगितलेलं आहे. मला इथं सांगण्यात आलं की इथलं गणेश उत्सवाचं निमित्तानं या भागात कोणतंही आतापर्यंत पोलिसांचं काम पडलेलं नाही. एखादी कॉन्स्टेबल येतात आणि सर्व काम होऊन जाते. आताही सांगितलं की आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासून कधी ते SP येण्याची कधी आलेलं नाही म्हणते. त्याचं श्रेय तुमचं आहे श्रेय SPचं नाही आहे. म्हणजे असंही आमचं आहे की आम्ही इथं चार्ज घेतलं की असं काही गाव आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जावं लागलं म्हणजे ती काही खूप चांगल्या गोष्टी नाही. SP वगैरे जाते SP जाते म्हटलं की तिथं काहीतरी वाईट झालेलं आहे. म्हणजे तुम्ही असं वाईट काय केले नाहीये ती पूर्ण श्रेय तुमचंच आहे. म्हणजे आता कधी SP यायचं किंवा कोणी वरिष्ठ अधिकारी यायचं कधी गरजच नाही पडून दिलं नाही. आणि जे काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहे तुम्ही व्यवस्थितपणे होत आहे त्याचा अर्थ ही आहे सर्व श्रेय आपली आहे. आणि गणपतीचं बद्दल म्हणजे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. जे काही पोलीस इथं एक दोन पोलीस असतात त्यांचे जे काही छोटी मोठी सूचना असते सूचनाप्रमाणे तुम्ही काम करा. हे मीटिंग झालं की लगेच आपलं चोपडामध्ये